नव्यांना संधी दिली तर काहींनी रोष व्यक्त केला। अजित पवारांचा टोला, तरुणांना संधी द्यायची होती तर मला का निवडणुकीत उभं केलं, भुजबळांचा सवाल। बिनकामाचे मंत्रिमंडळात घेऊन कामाचा नेता बाहेर म्हणत ओबीसी नेत्यांचा छगन भुजबळांच्या भूमिकेला पाठिंबा, भुजबळांसाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा। खातेवाटपावरून काही जण समाधानी आणि काही असमाधानी असणं स्वाभाविक, पण प्रत्येक खात्याला न्याय देण्याचे प्रयत्न करणं महत्त्वाचं। उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मोठं वक्तव्य। पालकमंत्री पदावरून महायुतीत जोरदार रस्सीखेच सुरू असल्याच्या चर्चा, मात्र महायुतीत वाद होणार नाही, एकत्र बसून चर्चा करू, चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदावरून रस्सीखेच, मलाच पालकमंत्रीपद मिळणार, संजय शिरसाटांचं वक्तव्य। तर अतुल सावेच पालकमंत्री होणार, भाजप पदाधिकाऱ्यांना विश्वास। दादरमध्ये कौटुंबिक कार्यक्रमाच्या निमित्तानं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आले एकत्र, दोघांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। शरद पवारांनी केला मुख्यमंत्री फडणवीसांना फोन, भीमथडी जत्रेला येण्याचं दिलं निमंत्रण। अजित पवार यांच्यावर कोणी टीका केली तर ती मी खपवून घेणार नाही, भुजबळांचं नाव न घेता नवनियुक्त कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा इशारा। राहुल गांधींचा उद्या परभणी दौरा, सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाची घेणार भेट। कल्याणमध्ये पुन्हा परप्रांतीयांची दादागिरी, परप्रांतीयांची मराठी कुटुंबाला मारहाण, मुलीशी अश्लील चाळे केल्यानं जाब विचारल्यानं मारहाण। पॉपकॉर्नवरील अतिरिक्त जीएसटीमुळे पॉपकॉर्न महागणार, जीएसटी परिषदेच्या बैठकीत पॉपकॉर्न संदर्भात जीएसटी कर आकारणीबद्दल महत्त्वाचा निर्णय। चला मंडळी, सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने। मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं छगन भुजबळ नाराज झालेत, यावर अजित पवारांनी भाष्य केलंय। मंत्रिमंडळात नवीन लोकांना संधी दिली तर काहींनी रोष व्यक्त केला, असं अजित पवार बारामतीत म्हणाले। त्यांच्या या विधानावरनं नाराज भुजबळांनी त्यांना सवाल केला। तरुणांना संधी द्यायची होती तर मग मला का निवडणुकीत उभं केलं, असं भुजबळ म्हणाले। आज मंत्रिमंडळामध्ये ज्यावेळेस आपण नावं दिली त्याच्यामध्ये काही मान्यवरांना थोडंसं थांबायला सांगितलं तर काहींनी रोष व्यक्त केला। वास्तविक कधी काही नवीन लोकांना पण संधी द्यावी लागते, कधी काही थोडंसं जुन्यांना पण इथं संधी न देता केंद्रामध्ये कशी संधी देता येईल याबद्दल देखील आपण त्या ठिकाणी विचार केलेला आहे। ज्यांना योग्य पद्धतीचा मान सन्मान दिला गेला पाहिजे तो देण्याच्या करता अजित पवार कुठं तसुभर देखील कमी पडणार नाही, परंतु कधी कधी कारण नसताना गैरसमज निर्माण करून त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीचं वक्तव्य किंवा वेगळ्या पद्धतीची भूमिका ही त्या बाबतीमध्ये घेणं हे बरोबर नाही। जे आहे हे व्याख्या ठरवायला पाहिजे ना, किती वर्ष तरुण म्हणायचं, 67-68 वर्ष पण तरुण म्हणायचं का नाही म्हणायचं, काहीतरी त्याला मर्यादा टाका ना, आणि अगोदरच सांगा ना, आणि मग सांगायचं उभंच राहू नका। आणि म्हणून तर मी सांगत होतो अगोदरच 5 महिन्यापूर्वी की मला अगोदर लोकसभेत पाठवत होते, तयारी झाली माझी सगळी, तिथे मला थांबावं लागलं। 2 राज्यसभेच्या निवडणुका आल्या, ते आले तिथं म्हणून मला जाऊ द्या, आता मी इथे 40 वर्ष आहे, माझा उपयोग होईल। नाही तुम्हाला तुमची गरज राज्यामध्ये जास्त आहे, मग आता ताबडतोब कमी झाली गरज, कशामुळे लढायला सांगायचंच नाही ना। ओबीसी नेत्यांनी छगन भुजबळ यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेत चर्चा केली। या चर्चेनंतर ओबीसी नेते प्रकाश अण्णा शेंडगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। या सरकारमध्ये ओबीसींची संख्या जास्त आहे, त्यामुळे हे सरकार ओबीसींचं सरकार म्हणायला हरकत नाही, पण हे सगळं जरी खरं असलं तरी त्यातला एक तरी कामाचा पाहिजे ना, जो कामाचा आहे त्याला बाहेर काढलं आणि जे बिनकामाचे आहेत त्यांना आत घेतलं, अशी टीका त्यांनी केलेली आहे। 17 ओबीसी मंत्र्यांना आव्हान आहे, त्यांनी आवाज उठवावा, ओबीसींचा आणि जात जनगणनेचा प्रश्न सरकारकडे मांडून तो मंजूर करून घ्यावा, असंही शेंडगे म्हणाले। हे सरकार जे आहे ते ओबीसीचं सरकार म्हणायला हरकत नाही, अशी
भूमिका जे सरकार मांडत आहे. पण हे सगळं जरी खरं असलं, हा सगळा गाव आमचा मामाचा आहे, पण त्यातला एक तरी कामाचा पाहिजे ना काय. आणि म्हणून जो कामाचा जो आहे त्याला बाहेर काढलं काय, आणि जे बिनकामाचे आहेत काय, खरंच कामाचे असेल तर आमची मागणी आहे त्यांच्याकडे सुद्धा की पहिल्या कॅबिनेटमध्ये या 17 लोकांनी आवाज उठवावा ओबीसींचा, आणि जो जातनिहाय जनगणनेचा जो प्रश्न आहे तो त्या ठिकाणी त्यांनी मांडून तो सरकारकडे मंजूर करून घ्यावा. बिहारमध्ये जसं ज्या ठिकाणी जशी केलेली आहे तशी जातनिहाय जनगणना जी आहे ती महाराष्ट्राची या सगळ्या 16-17 मंत्र्यांनी त्या ठिकाणी करून घ्यावी. आजच्या बैठकीमध्ये कुठल्याही परिस्थितीत भुजबळ साहेबांच्यावर जो अन्याय झालेला आहे, वास्तविकता भुजबळ साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेसची जी स्थापना झाली ते भुजबळ साहेब जर सोबत नसते तर कदाचित झाली पण नसती. आणि इतकं दोनजणांचं नेतृत्व, ओबीसींचा मंत्रिमंडळातला आवाज जो आहे तो त्या ठिकाणी दाबण्याचा प्रयत्न जो आहे तो त्या ठिकाणी झालेला आहे, अशी भावना सगळ्या नेत्यांची आणि कार्यकर्ते झालेली आहे. आणि त्यामुळं भुजबळ साहेबांना मंत्रिमंडळातून बाहेर काढणं हा यामुळं ओबीसी समाजामध्ये प्रचंड नाराजी झालेली आहे. आणि त्याविषयी पुन्हा एकदा या सरकारने जे आहे किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा असतील किंवा आणखी नेत्यांमुळे त्यांनी पुन्हा एकदा हा ओबीसीचा आवाज जो आहे तो पुन्हा त्यांना मंत्रिमंडळात मान सन्मानाचं स्थान द्यावं, अशा प्रकारची मागणी जी आहे ती मागणी आजच्या बैठकीमध्ये आम्ही आज केलेली आहे. महाराष्ट्रातील तमाम भटके विमुक्त असतील, ओबीसी असतील, अलुदा बडुदा सगळ्या आज संघटनेच्या नेत्यांनी आज या ठिकाणी एक मात्र ठराव पार केलेला आहे की भुजबळ साहेबांच्या पाठीमागे आम्ही ठामपणे उभा आहोत. ते मंत्रिमंडळात असोत किंवा नसोत, आम्ही भुजबळांच्या पाठीमागे ठामपणे आहोत. आता थोड्याच दिवसात जे आहे रस्त्यावरची लढाईसुद्धा जी आहे ती आम्ही या ठिकाणी आम्ही परत सुरू करणार आहोत. 24 तारखेला जरांगीचं आंदोलन सुरू होत आहे. त्याचबरोबर त्याच्यासमोर तितक्याच तोडीसतोड ओबीसींचं आंदोलनसुद्धा जे आहे त्या ठिकाणी सुरू झालेलं आपल्याला पाहायला पडेल. आणि ह्या सगळ्या लढ्याचं नेतृत्व जे आहे ते भुजबळ साहेब जे आहे ते केल्याशिवाय राहणार नाही. आज जो माझ्या मतदारसंघामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण झालं गावागावात, ते झालं नसतं ना. मला सगळं शांततेनं चाललं असतं. आणि आता सगळं झाल्यानंतर मला तुम्ही सांगता की ताबडतोब राज्यसभेवर जा, राज्यसभेवर जा, याचा अर्थ मी विधानसभेत राजीनामा द्या. कसं का मी राजीनामा देतो? आणि मग हे सांगायचं होतं तरुणांना संधी तर द्या ना. तरुणांना संधीसुद्धा देताना काही थोडे ठेवायचे असतात सिनियर, काही नवीन घ्यायचे असतात. असंच नेहमी जे आहे कुठच्याही कंपनीत असेल नाही तर पक्षामध्ये असेल असंच चालू असतं. मंत्रिमंडळाच्या खातेवाटपानंतर मनासारखं खातं न मिळाल्यामुळे नाराजी उफाळून येण्याची शक्यता आहे. आपल्या वाट्याला आलेल्या खात्यावर काही मंत्री असमाधानी असल्याची कबुली खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच दिली आहे. शनिवारी हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर झालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी खातेवाटप करताना गेल्या वेळेच्या तुलनेत मंत्र्यांच्या खात्यात फेरबदल केल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे काही मंत्र्यांचा भ्रमनिरास झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. खातेवाटपात महत्त्वाचं खातं मिळावं असा प्रत्येकाचा प्रयत्न होता, पण मुख्यमंत्री फडणवीसांनी खातेवाटप करताना अनपेक्षित बदल केल्याचं पाहायला मिळालं. आणि त्यामुळेच काही जण नाराज असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा. त्याला खुद्द अजित पवारांनी दुजोरा दिला. संख्या जास्त झाल्यामुळं कॅबिनेटमध्ये प्रत्येकाला एखादं खातं देण्याचा वेळ ही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून त्यांच्यावर आलेली आहे. ज्यांना असं वाटतं की आपल्याला चांगलं खातं मिळालं ते समाधानी आहेत, ज्यांना वाटतं की बाबा आम्हाला पाहिजे असं खातं मिळालं नाही ते असमाधानी आहेत. पण हे चालत असतं. शिंदे सरकारमध्ये काही बड्या नेत्यांकडे महत्त्वाची खाती होती, पण यावेळी त्यांच्याच खात्यात मोठा बदल करण्यात आल्याचं पाहायला मिळालं. राधाकृष्ण विखे पाटील आणि गिरीश महाजन या दोन नेत्यांमध्ये जलसंपदा खात्याची वाटणी करण्यात आली. गेल्यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे दुसऱ्या क्रमांकाचं खातं समजलं जाणारं महसूल खातं होतं, पण यावेळी त्यांना जलसंपदा खातं देण्यात आलं. त्यामध्ये केवळ गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळाचा समावेश आहे. तर ग्रामविकास खात्याची जबाबदारी सांभाळलेल्या गिरीश महाजनांना जलसंपदा खात्यातील विदर्भ, तापी आणि कोकण विकास महामंडळाची जबाबदारी देण्यात आली आहे. शिवसेनेच्या शंभूराज देसाईंकडे गेल्यावेळी उत्पादन शुल्क सारखं महत्त्वाचं खातं होतं. आता त्यांच्यावर पर्यटन, खाण आणि स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडेंकडे गेल्या वेळी कृषी खातं होतं, पण यावेळी त्यांना अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण या खात्यावर समाधान मानावं लागलं. यांची आता कौरवासारखी परिस्थिती आहे या सरकारची आणि हे आपसातच लढून आता यांचं कार्यक्रम संपणार आहे. कारण की मलाईदार जिल्हे, मलाईदार खाते याची ही लढाई लांब चालली. विधानसभेचं हिवाळी अधिवेशनामध्ये साधं मंत्रिमंडळाचा पोर्टफोलिओ सुद्धा मंत्र्याला देऊ शकले नाहीत. खातेवाटपात कुणाच्या वाट्याला कोणतं मंत्रिपद येणार याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात होते, पण मंत्रिमंडळाच्या खातेवाटपावर मुख्यमंत्री फडणवीसांचा वरचष्मा असल्याचं पाहायला मिळालं. शेवटी प्रत्येकाने मिळालेल्या खात्याला न्याय देण्याचा प्रयत्न हा करायचा असतो. त्याच्यातच त्यांच्या कामाची चुणूक ही महाराष्ट्राला पाहायला मिळते. आणि प्रशासनावर त्यांची कशी पकड आहे, काम कसं करतात, लोकांचे प्रश्न कसे सोडवतात, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या दृष्टीपथामध्ये येतात. त्याच्या खोलात मी जास्त जात नाही. महायुती सरकार स्थापनेनंतर मंत्रिपदावरून नाराजी नाट्य पाहायला मिळालं होतं. आता खाते वाटपानंतर नाराजी नाट्याचा नवा अंक रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर बीडमधील सरपंच